आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असल्याची माहिती आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू असताना ओमराजे निंबाळकर हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, काय नेमकं या भेटीमागचं कारण दिसतंय आणि काय अपडेट्स आहेत याबाबत? खरं तर आहे, आपण जर पाहिलं तर अद्याप कारण जे ते स्पष्ट झालं नाही। पण एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे त्याच्या चर्चा सुरू असताना आता ज्यांनी शिवसेनेत बंड केलं आणि शिंदेच्या शिवसेनेची साथ धरलेले खासदार ओमराजे निंबाळकर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरच्या निवासस्थानी दाखल झाल्यामुळे भुवया ज्या त्या उंचावल्या गेलेल्या। सोबतच मंत्री राहिलेले माजी आमदार तानाजी सावंत यांची सुद्धा उपस्थिती जी आहे ती या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे तानाजी सावंत, दुसरीकडे ओमराजे निंबाळकर आणि त्यासोबत ॲडव्होकेट निलेश देशमुख ही तीन मंडळी जी ती नुकतीच वर्षा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात चर्चांना जी आहे ती सुरुवात झाली। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की श्रीकांत शिंदे की आणखी कोण असं मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहे। श्रीकांत शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या माहिती दिल्लीतून येताना पाहायला मिळते आणि अशातच ज्यांनी नुकतीच ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडलेली आहे आणि एकनाथ शिंदेच्या पक्षासोबत आलेले खासदार ओमराजे निंबाळकर जे ते खासदार राहिलेले तिसरी टर्म त्यांची सुद्धा आहे। धाराशिवमधून ते येतात आणि ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आल्यामुळे पुन्हा एकदा भुवया ज्या त्या उंचावल्या गेलेल्या आहेत। नुकतेच ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांबाबतचा एक मोठा निर्णय जो आहे तो न्यायालयातून समोर आला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा जी ती भेट झाली नव्हती आणि आज ती भेट होणार। त्यामुळे नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा ओमराजे निंबाळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर तानाजी सावंत यांचा मतदारसंघ सुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघाच्या बाजूलाच होता, परांडा होता। त्यामुळे भेटीचं नेमकं कारण काय आहे हे थोड्या वेळात स्पष्ट होईलच। मात्र अशी भेट होतीये ही सुद्धा मोठी घटना आहे, त्यामुळे या भेटीवर लक्ष राहील। धन्यवाद तुर्ता अजय या सविस्तर माहितीबद्दल।